वर्ष 2019 महिना जुलै. माझे अत्यंत आवडते लेखक संजीव दत्ता यांचा एक सिनेमा रिलीज झाला होता सुपर 30, ज्यात एक वाक्य होतं की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो असली हकदार होगा. तेच वर्ष त्याच्या पुढचा महिना ऑक्टोबर, महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातली जेवढी आपली मतदार मंडळी होती त्यांनी संजीव दत्तांचं ते वाक्य खरं करून दाखवलं की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो असली हकदार होगा. त्यात तुमचा बहुमतांनी विजय झाला आणि आता परत 2024ला तुम्हाला भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे या किनवट आणि माहूर मतदारसंघासाठी. सो तुम्हाला त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर शुभेच्छा, खूप खूप थँक्यू. आणि माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की मला वाटतं 2 वर्षांपूर्वी तुमचा एक नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सो तसाच एक व्हिडिओ आता परत निकालाच्या दिवशी व्हायरल होणार का आणि आम्हाला बघायला मिळणार का? मुळातच मी एक आदिवासी जमातीपैकी असल्या कारणाने निसर्गाशी साधर्म्य असलेला हा समूह सातत्याने नृत्य, वादन, गायन ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात आणि सार्वजनिक स्वरूपाच्या समाजाच्या जे उत्सव असतात, सण असतात, कार्यक्रम होतात. जसे की आता मला वाटते ज्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहात तर त्या दिवशी मला वाटते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता. सगळेजण म्हणजे माझ्या समाजातले बांधव त्या ठिकाणी अगदी तल्लीन होऊन भगवान बिरसा मुंडाला अभिवादन करत असताना आमचे पारंपरिक आदिवासी लोकांचे जे वाद्य आहेत आणि त्या वाद्याच्या ताल्यावर जे गाणे आमच्याकडे गायल्या जातात त्या गाण्याच्या तालीवर ते नाचत होते आणि त्यांनी आग्रह धरला, कारण शेवटी मी त्या जमातीपैकी असल्यामुळं आपसुकच अनुवंशिक अशा पद्धतीचे ते गुण आमच्यामध्ये आलेले आहेत आणि नकळत मीही त्यांच्यामध्ये त्या नृत्यामध्ये सहभागी झालो, एवढा त्याच्यामधला भाग आहे. मग हे नृत्य शाळेपासून कॉलेजपासून काही होतं का कुठे ॲक्टिव्हिटीमध्ये? नाही, असं काहीच नाही, कारण हे कसं आहे, अनुवंशिकच आहे. आम्ही जरी सातत्याने त्याच्यामध्ये प्रॅक्टिस किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत जरी नसलो, आमच्या गावखेड्यामध्ये म्हणजे कुठलाही सण असेल, उत्सव असेल, आनंदाचं कुठलं काम असेल, कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी जनरली ह्या सगळ्या गोष्टी आमचे लोक करत असतात आणि मग आम्ही सहज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतो. आता जसं की तुम्ही आदिवासी समाजाचा उल्लेख केला सगळा आणि तुम्ही तुमचे परत जुने दिवस पण सांगितले. सो आवडता पदार्थ कुठला आहे ह्या भागातला तुमचा? आता खरं तर या ठिकाणी आमच्याकडे सगळ्यात मोठं जंगली भाग असल्यामुळं मोहपूल आहेत, त्याच्यामध्ये चारोळ्या आपण जे म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी मिळतात. असे वेगवेगळ्या पद्धतीचे अतिशय चांगल्या पद्धतीचे असणारे फळं, ज्याला आपण रानफळच म्हणू आपण थोडक्यात, हे सगळं लोक आमच्या आवडीनं त्या ठिकाणी खातात. तुम्हाला बनवता काय येत असेल? आता बनवता असं काय येत नसेल, परंतु लोक बनवतात ते मात्र आम्ही तो खात असतो. 2019ची निवडणूक आणि यंदाची निवडणूक समीकरणं फार बदललेली आहेत तशी बघता, म्हणजे एकंदरीतच जातींचं राजकारण असेल किंवा एकंदरीत सगळी ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की नंतर जी ताटातूट झाली, सगळ्या पक्ष जे बदलले, तर 19च्या निवडणुकीत आणि 24च्या निवडणुकीत फार बदल आहे. तर ही निवडणूक कशा प्रकारे तुम्हाला वेगळी वाटते? 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून थोडेसे निवडणुकीचे संदर्भ बदलल्याच्या पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामधले हे निवडणुकीच्या बाबतीतले असणारे जे काही संदर्भ असतील ते संदर्भ हे किनवट माहूर विधानसभेला लागू पडत नाहीत. कारण असं आहे की 2019मध्ये जी परिस्थिती होती ते त्यावेळेसची परिस्थितीमध्ये थोडा बहुत बदल जरी झाला असला आणि अगदी त्याच पद्धतीने की आताची उद्याची 2024ची होणारी निवडणूक त्याच्यामध्ये फार काही बदल झालेला असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. अच्छा, या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेसमोर कुठल्या प्रकारचे मुद्दे घेऊन जाणार आणि परत असे कुठले मुद्दे आहेत की तुम्हाला वाटतं जनता तुमच्यावर परत एकदा विश्वास ठेवेल? नक्कीच. माझ्या विरोधामध्ये ज्या प्रतिस्पर्ध्याने गेली अनेक वर्ष निवडणुका या ठिकाणी लढलेल्या आहेत, मी त्याच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलो. 2019मध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून मला 2019ची उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर लोकांच्या समोर गेल्यानंतर मला पक्षाचा जो काय अजेंडा होता त्या व्यतिरिक्त मी माझी काही
या मतदारसंघासाठी करण्याच्यासाठी जे काही उद्दिष्टिका समोर होती, मी म्हणत होतो की या भागामधले असणारा ज्यांच्याकडे तुम्हाला नेतृत्व दिलेले होते त्यांना त्यांच्या कालावधीमध्ये काही करता आले नाही, परंतु ज्या स्वप्नासाठी किंवा ज्या गोष्टीची पूर्ततेसाठी आपण ज्यांच्या पाठीमागं ताकदीने त्या ठिकाणी उभे होतात त्या पूर्तता करण्याच्या संदर्भामध्ये मी वसंतमध्ये राहत असतानाच माझा एक प्रोग्राम आहे. त्या ठिकाणी आदिवासी बहुल मागासलेला हा भाग असल्याकारणाने इथल्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून आपले चांगले रस्ते झाले पाहिजे हा एक विषय महत्त्वाचा होता. इथल्या आमच्या लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे हा एक विषय होता. दुसऱ्या बाजूने आमच्या पोरांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे हाही तो एक मागचा विषय होता. आणि शेतकऱ्यांच्यासाठी सिंचनाची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे. अशा 4 सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून मी लोकांच्या समोर गेलो आणि लोकांनी भरभरून मला आशीर्वाद दिला आहे आणि मग 2019मध्ये मी विजयी झालो. आणि ते सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने 2019च्या नंतर महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊ शकलं नाही. महाआघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलं आहे आणि परिस्थिती थोडीशी गंभीर म्हणजे करोनासारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यानंतर तब्बल 25-26 महिन्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे. परत एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या युतीमध्ये आलेल्या सरकारचा आणि एक त्या सभागृहामध्ये त्या सरकारचा एक सदस्य या नात्याने माझ्या भागामध्ये जे कमिटमेंट मी इथल्या जनतेसाठी मी दिलेले होते त्याच्या पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून अगदी प्रामाणिकपणाने माझ्या नेतृत्वाच्या माध्यमातून मग जे विकासासाठी असणारे मग रस्ते असतील, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल यासाठी निधीच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी प्रलंबित होत्या त्या पूर्ण करण्याच्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आणि माझ्या नेतृत्वाने सुद्धा तुम्हाला तसंच पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. भरभरून त्यांनी मला या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कमी कालावधीमध्ये जे की 15 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता असतानासुद्धा जे लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत, त्यांचे प्रश्न सोडू शकले नाहीत, प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भात त्यांना कधी त्याच्यात हात घालण्याची सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही, ते मी साधारण म्हणजे दावा असं करू शकतो या ठिकाणी की गेली 45-46 वर्षाचा जो काही विकासाचा बॅकलॉग होता हे कमी कालावधीमध्ये मी भरून काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ही सगळ्यात मोठी खऱ्या अर्थाने लोकांनी दिलेला जो जनाधार होता, त्यांनी दिलेला आशीर्वाद होता, त्याचं दायित्व फेडण्याच्या दृष्टिकोनातून मी जे प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि लोकांच्या समोर हा विकासाचा डोंगर त्या ठिकाणी उभा असल्यामुळं त्याच्याच आधारावर उद्याची असणारी 2019ची निवडणूक त्या ठिकाणी लढतो आहे आणि मला खात्री आहे 24ची त्या निवडणुकीमध्ये 100% परत एकदा लोकांना खात्री झाली कमी कालावधीमध्ये हा माणूस दिलेले कमिटमेंट पूर्ण करून त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी करू शकतो. तर भविष्यात परत एकदा आपण संधी दिली अधिक आपल्या भागामध्ये आपले राहिलेले प्रलंबित काम त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि पर्यायाने आपला मतदारसंघ विकसित दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एक मॉडेल तयार होईल अशा पद्धतीचं लोकांचं सुद्धा या ठिकाणी स्वप्न आहे आणि त्याच्यामुळे ते लोक मला सहकार्य करतील त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही. आत्ता तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला, त्या महामारीमध्ये आपण सगळेच त्रस्त होतो आणि त्या दरम्यान तुम्ही सतत फील्डवर होते. हो. आणि कोविडमध्ये ऑक्सिजन प्लांट नांदेड सारख्या ठिकाणी सुद्धा नव्हता, त्याच्या अगोदर तो इथे आला होता. माझ्या माहितीनुसार मराठवाड्यातल्या काही तुरळक जे ऑक्सिजन प्लांट सगळ्यात अगोदर जे लागले सुरुवातीला त्यातलं किनवट एक गाव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रभरात जे 17 डायलिसिस सेंटर आहेत त्यातलं एक इथे आहे किनवटमध्ये जे तुम्ही आणलं, ॲम्ब्युलन्स तुम्ही उपलब्ध करून दिली. मग हे सगळं त्याचं श्रेय तुम्ही का घेत नाही? आमची म्हणजे तुमच्या ह्या कार्यकर्त्यांची तक्रार असते. नाही, परिस्थिती अशी आहे, करोना सादृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शासनाने त्या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रम आणि आर्थिक निर्बंध सुद्धा त्या ठिकाणी घातले होते. परंतु या करोनावर मात करण्यासाठी म्हणून आरोग्यावर आपण तिथे जास्तीचं काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं सरकारची भूमिका होती. जरी महाविकास आघाडीचं सरकार जरी असलं तरी त्याचा एक निश्चितच मी फायदा त्या काळामध्ये घेतलेला आहे. पण मला माहीत नव्हतं की करोना त्या ठिकाणी लागेल किंवा तशी परिस्थिती निर्माण होईल. नांदेड जिल्ह्याचे आमचे तत्कालीन माजी खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर ह्यांच्या कोट्यामध्ये जिल्ह्यामध्ये तेव्हा 80 त्याला म्हणतो आपण व्हेंटिलेटर त्यांना उपलब्ध झाले होते. आता व्हेंटिलेटर हा काय प्रकार आहे मलाही माहीत नव्हतं नेमकं. तर म्हणजे माझ्या लक्षात आलं की व्हेंटिलेटर म्हणजे कुठल्या तरी एक आजारासाठी
हे काहीतरी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारं युनिट आहे, आपण घेतलं पाहिजे. आणि मग त्याला लागणारा ऑक्सिजन महत्त्वाचा आहे. अगोदर मग व्हेंटिलेटर असेल तरच ऑक्सिजनचं आपल्याला प्लॅन्ट त्या ठिकाणी उभं करावं लागेल, अशी परिस्थिती होती. मग त्यांच्या कोट्यातले मी जवळपास महत्त्वाचे ॲटोमॅटिक ऑक्सिजन तयार करणारे काही व्हेंटिलेटर या ठिकाणी उपलब्ध केले 10च्या आसपास. आणि मग ऑक्सिजनचं प्लॅन्टसुद्धा सुरू झाला आहे. आणि मग जेव्हा करोनाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस जे बाधित जे काही लोक असतील त्या लोकांना खऱ्या अर्थाने त्या करोनापासून वाचवण्यासाठी आम्हाला फार मोठी मदत झाली. त्यासोबतच हा आदिवासी उपयोजना क्षेत्रामधला असणारा मतदारसंघ असल्यामुळे जवळपास या किनवट आणि माहूर भागामध्ये, जसं माझं किनवटचं तुम्ही आपण उल्लेख केला, किनवट हा जिल्हा उपरुग्णालय आहे, 50 खाटाचा हॉस्पिटल आहे. आणि त्याच्या शेजारी 3.5 कोटीचं एक कोविड सेंटर आम्ही त्या ठिकाणी बांधकाम केले, आता आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आणि ते ताब्यात घेतल्यानंतर मला हे करोनाच्या काळामध्ये लक्षात आलं की सिटी स्कॅन मशीन कशाला म्हणतात. कारण एक पेशंट जर म्हणजे स्कोर तपासण्यासाठी सिटी स्कॅन करणं गरजेचं असते. हे आदिवासी लोकांच्या दृष्टिकोनातून अवघड गोष्ट होती. कारण एका पेशंटला करोनाचा या स्कोर्स तपासण्यासाठी सिटी स्कॅन करते 4,000 ते 5,000 रुपये त्यांना लागत होते. अशक्य अशी बाब होती. आणि म्हणून मी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत तेव्हाचे आमचे पालकमंत्री मान्य अशोकराव चव्हाणांना विनंती करून त्यांना विनंती केली की आम्हाला हे सिटी स्कॅन मशीनची त्या ठिकाणी मंजुरी दिली पाहिजे. त्यांनी सहकार्य केलं आहे. परंतु त्या काळामध्ये आम्हाला ती सिटी स्कॅन करता आलं नाही. करोना गेल्यानंतर आम्ही ती सिटी स्कॅन मशीनसुद्धा आम्ही आमच्या या जिल्हा उपरुग्णालयामध्ये त्या ठिकाणी आता आमच्याकडे कार्यरत आहे. त्याच्यानंतर डायलिसिस माझा एक कार्यकर्ता आहे शेखर चिंचोलकर म्हणून, त्याला म्हटलं की तू नेहमी आदिलाबादला का जातो. त्यांनी सांगितलं की आईचं डायलिसिस करावं लागते. म्हटलं डायलिसिस काय असते हेही नेमकं मला माहीत नव्हतं. म्हणजे श्रेयवादाचा विषय म्हणतो की जे आजार कशामुळे आहे ते की 2-3 दिवसाच्या नंतर रक्त असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी रिफिलिंग करावं लागते, त्याला आपण डायलिसिस असं म्हणतो. आणि मग त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केला, डायलिसिसचे युनिट सुरू केलं. रोज माझ्याकडे 3 पेशंट तर रोज डायलिसिस त्या ठिकाणी केला जातो. आता ब्लड बँकसुद्धा आमच्याकडे सुरू आहे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या त्या आजारावर मात करण्याचे असणारे युनिट आम्ही त्या ठिकाणी उभे केले. आणि ते लक्षात आल्यानंतर इथं जर एखादा पेशंट जास्तीचं सिरियस असेल तर त्याला रेफर करावं लागतं. रेफर करायचं म्हणजे त्याला ॲम्ब्युलन्स आवश्यक आहे. म्हणून किनवट जिल्हा उपरुग्णालय, माहूरचं रुग्णालय असे माझ्याकडे 17 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत पूर्ण मतदारसंघामध्ये. 17च्या 17 आणि दोन्ही आमचे जिल्हा उपरुग्णालय या सगळ्या ठिकाणी मी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था त्या ठिकाणी केली. हे करोनाच्या काळामध्ये म्हणजे आरोग्यावर जे काम करण्याचं सरकारचे जे धोरणं होतं त्याचा असणारा फायदा मी घेतला. आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये आज ते ॲम्ब्युलन्स आणि ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि जवळपास 80% जास्त जे नादुरुस्त असलेले दवाखान्याचे असलेले बिल्डिंग असतील किंवा बाकीच्या अन्य ऑपरेशनचे थिएटर हे असेल, हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रलंबित होत्या. ह्या सगळ्या गोष्टी मी त्या काळामध्ये करून घेतल्या. म्हणजे आरोग्यावर सुद्धा आम्ही मोठ्या पद्धतीमध्ये काम केलं आहे. हे लोकांच्या समोर आहे. परंतु श्रेयवादाचा विषय आहे की सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना एखाद्याला जर मदत करायचं असेल तर मदत करतो हे त्याला उजागर करण्यापेक्षा एक प्रामाणिकपणे सेवा या भावनेतून त्याचं काम केलं तर लोकांना ते भावतात ना. ती संस्कृती पण आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्र संस्कृती लोकांना भावते. आणि त्याचा श्रेयवादाचा विषय नाही. तर बऱ्याच लोकांना काम कमी करायचं आणि जसं उदो जास्त करायची अशी काही लोकांची जी मानसिकता आहे त्याच्यापैकी नाही. पूर्ण वेळ कार्यकर्ते आहोत, 24 तास लोकांच्या सेवेसाठी काम करणारे कार्यकर्ते. त्याच्यामुळे श्रेयवादाच्या बाबतीत आम्ही कधीच लक्ष दिले नाही आणि भविष्यातही देणार नाही. मनोहर मिश्रा नावाचे माझे अत्यंत लाडके लेखक आहेत आणि जगप्रसिद्ध आहेत. तर त्यांचं एक वाक्य फार मला आवडतं की जगातलं सगळ्यात ताकदवान वाक्य हे आहे की मला माहीत नाही असं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत असण्याचा अधिकार नाही आहे. काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. मला तुमच्या व्यक्तिमत्वात ते फार जाणवलं की ना नगरसेवक किंवा असे काही कुठलंच पद छोटं नाही आहे, पण जे काही पदावर लोक असतात प्रत्येक गोष्ट मला माहिती म्हणतात. पण तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगता की हे मला माहीत नव्हतं, मी याची माहिती करून घेतली आणि मग ते इथे इम्प्लिमेंट केलं. तर हा गुण कुठून आला तुमच्यात की प्रामाणिकपणे सांगता की मला नव्हतं माहिती, मी अभ्यास केला आणि मग तिथे आणलं. आणि प्रश्न असा आहे, समजा ह्या सगळ्या गोष्टीची लोकांची निकड लक्षात घेऊन म्हणजे बाकीच्या लोकप्रतिनिधींना माहीत नव्हतं अशातला भाग नाही. जेव्हा त्याची आवश्यकता जेव्हा आपल्या लक्षात येते तर त्यावेळेस त्याची गरज काय आहे हे आपल्याला जाणवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मग त्याची गरज आहे तर त्याची उपलब्धता करून घेणं आपली जबाबदारी आहे.
आणि हा मागासलेला भाग असल्यामुळं ह्या गोष्टीची त्या लोकांना याची कल्पना नाही. आणि मग त्यांचं जेव्हा आपण दायित्व स्वीकारलं, ज्या अपेक्षेने त्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे, बरोबर आहे, मग ते त्यांच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि त्याच पाठीमागचं तेवढाच हेतू आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं नकळतपणे ते मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रही भूमिका मी त्यात घेत गेलो आणि ते आम्हाला उपलब्ध झाले आणि ते आम्ही करून दाखवले. ते ही सगळ्यात मोठी जमेची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आता जसं की तुम्ही आदिवासी समाजाबद्दल बोलत आहात, बऱ्याचदा काय होतं, एकतर विकास होतो, नाही तर मग निसर्गाचं रक्षण होतं. असं बऱ्याच ठिकाणी अशी अडचण येते, जसं आरेचा प्रकल्प होता. खरं आहे, खरं. हां, तर मग अशा वेळेस, कारण आता तुम्हाला विकास पण साधायचा आहे आणि निसर्ग पण जपायचा आहे. हो, आणि तो मतदारसंघ, ती जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे. खरं आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय मग कसं त्याला हँडल करता? आता बाजूच्या इकडे विदर्भाचे पैनगंगा नदीच्या पलीकडे, इथून नजीक म्हणजे 2 किलोमीटरवरच आमच्या किनवटच्या बाजूला पैनगंगा नदी वाहते. त्याच्या बाजूलाच विदर्भ आहे आणि तिकडे अभयारण्य, रिझर्व फॉरेस्ट. हो. आणि हा जो पूर्ण जो पट्टा आहे आपला मतदारसंघातला, हा स्टेट फॉरेस्ट आहे. अच्छा. आणि खऱ्या अर्थानं तर ह्या भागामधल्या आदिवासी लोकांनी त्याचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे. हे नव्याने सांगण्याची काय आवश्यकता नाही. आणि मुळातच आदिवासी माणूस हा निसर्गपूजक असल्यामुळं तो तो वृक्षतोड किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या भानगडी जात नाही. कारण तो आपल्या स्वतःच्या मुलासारखं त्याला जपण्याचं काम ही लोक करतात. म्हणून आजही हे सगळं वनराई तुम्हाला त्या ठिकाणी उभा असलेले दिसते. आणि त्या याच्यामध्येच आम्ही वाढलेले असल्यामुळं त्याचंही संवर्धन झालं पाहिजे, त्याचंही संरक्षण आपण केलं पाहिजे. त्यासोबतच त्या भागामध्ये आपण ज्या परिसरामध्ये राहतो, जिथं आपलं वास्तव्य आहे, त्या भागामध्ये ह्या सगळ्या ज्याला प्रस्थापित जो विभाग आहे, जिथं सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या सुविधासुद्धा आपल्या लोकांना मिळायला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न करणं गरजेचंच होतं ना. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे त्या भागामधले रस्ते असतील, त्यावरचे पूल असतील, त्या भागामध्ये छोटे छोटे बंधारे असतील, त्या भागामधले असणारे आरोग्याच्या संदर्भातले जिथे आमची नर्सताई राहते तिच्यासाठी निवासाची व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे गाव पातळीवर अंगणवाडी असेल तर अंगणवाडीची बिल्डिंग असली पाहिजे, आमची शाळा असेल तर तिला शाळा खोली त्या ठिकाणी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जे शाश्वत जी गोष्टी आहेत त्या लोकांना मिळलं पाहिजे, या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. जसं तुम्ही आत्ता म्हटले की इथे सगळी जी लोक आहेत ती झाडांना अगदी आपल्या मुलासारखं जपतात. खरं आहे. पण एक तक्रार सतत आहे की जी त्यांची मुलं आहेत, आपली मुलं आहेत, तर त्यांना नोकरीनिमित्त सतत पुण्या मुंबईला जावं लागतं. तो ह्याला घेऊन काही आपल्याकडे आता पुढे विजन आहे का भविष्यात? नाही, काय झालं आहे, रोजगाराचा विषय निश्चितच या ठिकाणी आहे. एक तर तुम्हाला म्हणजे असं म्हणजे काय म्हणजे वेगळं असं वाटण्याचं काही कारण नाही. 1961च्या अगोदर हा किनवट आणि हा माहूर भाग हा तेलंगणाचाच एक भाग होता. आणि कदाचित हा किनवट आणि हा माहूर भाग मराठवाड्याच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये जॉईन जर झाला नसता तर आज आमच्या तेलंगणाच्या नजीक असलेले जे काही उद्योग आहेत, कॉटनचे ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या फॅक्टरी आहेत, हे पाण्याचं क्षेत्र ह्या किनवटमध्ये जास्त असल्यामुळे सगळे फॅक्टरी इथं आल्या असतात. म्हणजे सगळा रोजगार आमच्या लोकांना इथंच मिळाला असता. आणि बहुतांश आमचे जे या भागातले लोक आहेत किंवा आता हे आमचं जे सीझन आहे आताचं, या सीझनच्या नंतर कुठल्या प्रकारचा रोजगार नाही ना. बरेचसे लोक आता तेलंगणाच्या भागामध्ये या पहाडाच्या बाजूचे लोक आहेत, रोजगाराच्या निमित्ताने जातात. आणि हे लोंढे परप्रांतामध्ये जाणाऱ्या लोंढे थांबवण्यासाठी या टाकून त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचं रोजगार मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचीच आमचं त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि मग 93 सालामध्ये जेव्हा मी या भागाचा बाय इलेक्शनमध्ये विधानसभेचा उमेदवार म्हणून निवडून आलो, त्यावेळेस जवळपास 150 एकर जमीन, कोटारी म्हणून एक बाजूला गाव आहे आपल्या किनवटला लागून, त्या ठिकाणी मी MIDC उभी केली. आता तुम्हाला 4-2 छोटे छोटे कारखाने त्या ठिकाणी उभे असलेले दिसतात. आणि त्याच्या अगोदर या भागाचे आमचे आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते किशनरावजी पाचपुते, त्यांनी रेणुका आदिवासी सूतगिरणी त्यांनी त्या ठिकाणी उभी केली होती. पण दुर्दैवाने त्या काळामध्ये एखादं मोठं सहकार तत्वावरती युनिट जर उभं करायचं असेल तर त्याला सरकारने त्याचं हमी घ्यायला पाहिजे. मला वाटते त्या काळामध्ये सरकारने त्याला हमीपत्र दिलं नाही, म्हणून कुठल्याही स्वायत्त बँकेने त्याला कर्ज न दिल्यामुळे तो कारखाना उभं राहू शकला नाही. त्यांनी प्रयत्न केला रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये आणि परत त्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही.
आणि माझा तोच प्रयत्न आहे. कारण ह्या 22-23 महिन्यामध्ये आमच्या समोर जे काय होते ते प्राथमिक स्वरूपाचे जे काही विकासाची आमची जी कामं होती हेच होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलो. त्याच्यात बऱ्याच अंश आम्ही यशस्वी झालो. भविष्यामध्ये आता ह्या 2024च्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपुढे जात असताना आम्ही हाच विषय समोर ठेवणार आहोत. जे जमीन तर आमच्याकडे उपलब्ध आहेच आणि त्याच जमिनीवर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचं आणि शेजारच्या मार्केटमध्ये सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचं त्याच्या मार्केटला सुद्धा त्या ठिकाणी उत्पादित मालाला त्याला विक्रीसाठी सगळं संधी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था असणारी रोजगार या ठिकाणी उभा करण्याचा आम्ही प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहोत की ज्याच्यामुळं आमच्या भागामध्ये रोजगार नाही म्हणून आमचे लोक जे परप्रांतामध्ये किंवा बाकीचे पुण्या मुंबईला जातात हे सगळं लोंढं आम्ही त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करू. जसं तुम्ही आत्ता सांगताना माझ्या एक गोष्ट लक्षात येत होती की जरी आपण एखाद्या पदावर बसलेले असलो तरी पण कुठलंही काम तडीस नेण्यासाठी आपण एकटे पुरत नसतो. आपल्यासोबत एक पूर्ण एक टीम असते. आपले कार्यकर्ते असतील, आपली सोबतची माणसं असतील, सहकारी असतील, या सगळ्यांचं त्याला हातभार लागतो आणि मग ते काम तडीस जातं. पण मग हे कुठेतरी जसं की तुम्ही बरीच कामं केली पण ती कंत्राटदारांकडून पूर्ण न झाली किंवा कॉन्ट्रॅक्टरकडून काही चुका झाल्या आणि ज्यामुळे ती कामं पाहिजे तशी समोर आली नाही, असं काही घडलं आहे का इकडे? नाही, काय झालं आहे एक लक्षात घेतलं पाहिजे. एक तर कसं आहे की पहिल्यांदा असं घडलं या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होऊन एकही भाग असा नसेल. माझ्याकडे साधारणतः 8 जिल्हा परिषद 16 पंचायत समिती सर्कल आहे. एकही असं गाव नसेल, एकही वाडी नसेल, एकही गुडा नसेल की ज्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या कामासाठी विकासाची निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाही. असं ही सगळी कामं कामाचं इतकं वापरलं की एजन्सी म्हणून एका एजन्सीला ज्यांच्याकडे एखादी कोटी रुपयाचं काम करण्यासाठी दुरापास होती त्यांच्याकडे 15-15, 20-20 कोटीच्याच काम आहेत ना. एजन्सी म्हणून काम करत असताना एखादं काम केलं तर एखाद्या कामाला विलंब होईल, बरोबर आहे. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जे काम करण्यासाठी जे काही टर्म्स ऑफ कंडिशन त्यांना होते आता ते बदललेले आहेत. आपण एखादा रस्ता आम्ही एखाद्या एजन्सीला दिला असेल तर 5 वर्ष त्यांनी त्याचं मेंटेनन्स केलं पाहिजे, बरोबर आहे. आणि निसर्गाच्या म्हणजे वन विभागाच्या अंतर्गत म्हणजे जिकडे पाऊस जास्त पडतो ना आमच्याकडे तर त्याच्यामुळं कसं आहे की पाऊस जास्त झाल्यानंतर एखादं त्याला काय म्हणतं काळ्या मातीची जमीन असेल त्या ठिकाणी आमचा रस्ता झाला असेल तर थोडंसं दबतोच ना. म्हणजे त्याच्यामध्ये विरोधकांना तर संधी तेवढीच मिळते ना की बा हे तर जबलं म्हणजे रस्ता खराब झाला आहे. म्हणजे एजन्सीने असे बोगस काम असे केलेलं नाही. कारण मी कुठलंही काम तुम्ही जाऊन बघा या ठिकाणी पुलासारखे कामं तर त्या ठिकाणी बोगस करता येत नाहीत. रस्त्याचं एखादं तुरळक असू शकते ना, अशातला भाग नाही. आणि मग आता टप्प्याटप्प्याने ही सगळी कामं त्यांनी सुरू केलेली आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं लोकांना वाटते की मग आता हे चांगले कामं होत नाहीत. असं होत नाही ना. मला सांगतो आता जसं तुम्हाला सांगतो की आता या ठिकाणी हा जो आमचा कोठारीचा असणारा पूल आहे किनवटला लागून कितीतरी वर्ष प्रलंबित होता. लोकांना वाटलंच नव्हतं, अशक्य बाब आहे म्हणे, पूल होऊ शकत नाही. याच बाजूच्या मांडवाच्या रोडवरचा असणारा उपाशी नाला ज्याला म्हणतो तो एक पूल होता. अनेक लोकांचे बैलबंडे, अनेक लोक वाहून गेले, अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. हा प्रश्न फार गंभीर होता ना. ते प्रश्न आम्ही अगदी तात्काळ अगदी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडवले आणि हीच एजन्सी त्या ठिकाणी काम करणार आहे. असं कसं म्हणता येईल की एजन्सीने त्या ठिकाणी चांगले काम केलेलं नाही. आता ज्यांच्यासाठी काम आणलं ते काम करण्यासाठी त्यांना कुठली निधीच तुम्ही देऊ शकले नाही तर तुमच्याकडे दुसरा कुठला विषय राहणार आहे की ह्याने काम चांगलं केलं नाही. आरोपाला काय अर्थच राहणार नाही ना. याची प्रसिद्धी आहे. लोकसभेचा आत्ताचा यंदाचा निकाल बघता विधानसभेला काय मुद्दे घेऊन समोर जावं लागेल? कारण लोकसभेचा निकाल बघता सगळीकडे एक वातावरण आहे की बाबा विधानसभेला आपण काय अभ्यास करून पुढे जावं लोकांना. नाही, हे खरं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या माध्यमातून लढवल्या गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणि बाकीच्या त्यांच्या मित्रपक्षांनी अतिशय फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी त्यांनी तयार केला आणि ते लोकांमध्ये बिंबवण्यामध्ये यशस्वी झाले. आणि माझा मतदारसंघ हा मुळातच आदिवासी प्रवण भाग असल्या कारणाने शेवटी आम्ही घटनेचेच लाभधारक आहोत. आणि मग त्याच्यामध्ये एक विषय त्याने असा नेरेटिव्ह तयार केला. भारतीय जनता पार्टीची एक भूमिका होती की देशामध्ये आम्हाला 400 खासदार निवडून आणायचे आहे. आणि मग ह्यांनी सांगितलं की 400 खासदार कशासाठी निवडून आणायचे आहेत. आपल्या लोकांमध्ये सांगितले तर 400 खासदार याच्यासाठी पाहिजेत की यांना हे संविधान बदलायचं. मग आपल्या लोकांच्या मनामध्ये एक मानसिकता तयार झाली. मग संविधान बदललं म्हणजे आपलं आरक्षण जाणार, बरोबर आहे.
आणि मग आरक्षण जाणार म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहणार. ह्या सगळ्या गोष्टीच्या नेरेटिव्ह, फेक नेरेटिव्हच्या बळी पडून लोकांनी त्या मतदानामध्ये थोडीशी चूक केली. आणि मग माझ्या भागामध्ये खऱ्या अर्थाने नेहमीसाठी आम्ही आमच्या महायुतीच्या असणाऱ्या म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाखाली जे काही मित्रपक्ष असेल त्यांचे उमेदवार मोठे मताधिकारी आम्ही या ठिकाणी नेहमीसाठी निवडून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, करतच आलो. परंतु यावेळेस थोडंसं आम्ही या नेरेटिव्हमुळे 8-9 हजाराच्या मताचा डिफरन्स त्या ठिकाणी आहे. पण ती विधानसभेला ती परिस्थिती राहणार नाही. लोकांच्या लक्षात आलं की सगळं खोटं आहे आणि फसवणूक केली आहे लोकांनी. त्याच्यामुळं आता हे विधानसभेला ही लोक आपल्यासोबत राहतील. एक असं पण आहे की बऱ्याच गावातली कामं झाली आहेत, पण तुम्ही त्या गावात गेले नाही असं पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्या भेट नाही दिली गावाला येऊन. नाही, आता अडचण अशी आहे की माझ्याकडे पिरियडच कमी होता. आता क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना, कमी बॉलमध्ये आपल्याला जास्त रन काढायचे आहे. बरोबर आहे, तशी माझी अवस्था होती. कमी पिरियडमध्ये जास्तीत जास्त विकासाची निधी मला उपलब्ध करून घेणं गरजेचं होतं. याचं कारण असं की सरकार माझं नेतृत्व माझं देण्यासाठी ते तयार असतं. मी जर इकडेच प्रवास करत असतो जेवढी निधी आणू शकलो नसतो. बरोबर आहे. आता ज्यांच्याकडे निधी आणण्याचा विषय नाही, ज्यांना काही कामच नाही, ते 24 घंटे ते गावखेड्यामध्ये फिरत राहतील ना, त्यांना दुसरा काही विषयच नाही ना. परंतु या विधानसभेला एक आमदार होण्याच्या अगोदरपासून मी एकही गाव नसेल की एकही उखोडा नसेल की त्या ठिकाणी मी गेलो नाही असं म्हणता येणार नाही ना. आता ते काही लोकांमध्ये एक समज आहे की मी गेलो नसल्यामुळे हे काय झालं. तर मी जर समजा गावातच फिरत राहिलो असतो तर विकासच झाला नसता ना. त्याच्यामुळे जाण्याचा प्रश्न नाही. लोकांना माहीत आहे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्याचा काय परिणाम माझ्यावर होणार नाही. अच्छा, प्रकाश आंबेडकरांनी म्हणजे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा इथे आदिवासी समाजाचा उमेदवार दिलेला आहे. या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? बघा, आदिवासी समाजाचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून जरी त्यांनी विचार केला असेल त्याचं स्वागतच आहे. हे प्रयोग अनेक निवडणुकीमध्ये या भागाचा एक कार्यकर्ता म्हणून मी निवडणूक लढवत असताना तसे प्रयोग त्यांनी केलेले आहे. याच्याहीपेक्षा मोठे ताकदीचे आदिवासी समाजामधले नेते माझ्या विरोधामध्ये त्यांनी उभे केले. त्यांची जी परिस्थिती झाली त्यांच्या म्हणजे वेगळ्यांची परिस्थिती होईल असं काही मला या ठिकाणी वाटत नाही. परंतु लोकांना माहीत आहे, कारण विरोधी पक्षाच्या लोकांना माहीत आहे की विकास आणि विकासाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जात असताना ही लोक मला आशीर्वाद देणार याच्यामध्ये त्यांच्याही मनामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारची म्हणजे शंका नाही. कारण त्यांना माहीत आहे की यांच्यासोबत हे लोक राहतील. आणि मग मोठ्या संख्येमध्ये 2 आदिवासीचे मेजर जमाती या भागामध्ये आहेत. एक गोंड समाज आहे, दुसरा आन समाज आहे. याच्यामध्ये विभागणी करून परत एकदा आपल्याला सत्य जाता येईल का अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी मला वाटते त्या वंचित आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देऊन केलेली आहे. परंतु मला 100% खात्री आहे हे प्रयोग अनेक वेळा या ठिकाणी झालेले आहे. मागच्या वेळेस एक प्राध्यापक आजी उभेच होते वंचितकडून. त्यावेळेस माझ्यावर कुठला परिणाम झाला आणि याच्यामुळे ह्यांचाही काय परिणाम होण्याचं काही कारण नाही. उलट आता लोक सजग झालेले आहेत. उलट मला आणखी त्याच्यामधले 4-2 मते कमी पडणारे होते. तर आता आपली मताची विभागणी झाल्यानंतर आपण या ठिकाणी पराभूत होऊ अशा पद्धतीची भीती असणाऱ्या आमच्या लोकांमध्ये एक निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे मला कमी मेहनतीमध्ये जास्तीचं मतदान त्या ठिकाणी मिळणार. त्याच्यामुळे मी काय त्यांना त्या निवडणुकीला गांभीर्यानं मी घेत नाही. ओबीसी मतं फार निर्णायक असतात निवडणुकीमध्ये कुठल्याही. सो त्यांना काय सांगाल ओबीसी मतदारांना? नाही, किनवट माहूर भागामधला जो मायक्रो ओबीसी आहे, आमच्याकडे जवळपास 52-53 असे छोट्या छोट्या मायक्रो जमाती आहेत. असं त्याच्यामध्ये माळी आहे, कोळी आहे, धोपी आहे, सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, सगळी 12 ही 12-18 पगड जातीची 12 बलुतेर ज्या आपल्या व्यवस्थेमधले ही सगळी लोक सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीच्या विचारधाराशी संलग्न आहेत. त्याच्यामुळं या लोकांच्या भरोश्यावरच आम्ही असणारी निवडणूक या ठिकाणी जिंकतो. तर त्याच्यामध्ये आणि हे अगदी विचाराशी कट्टर अशा पद्धतीचे बांधील आहे. आणि मोठ्या संख्येने आमच्याकडे तेलुगू भाषिक लोक आहेत. हो, आणि तेलुगू भाषिक लोक जे आहेत हे तर ह्या विचारधारेच्या पलीकडे जाण्याचा विषयच नाही, कुणी काही जरी केलं तरी. तर त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे चिंता करण्याचं काही कारणच नाही. मराठा समाजाला काय आव्हान कराल तुम्ही? मराठा समाजाला तर आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आमच्या नेतृत्वाची आहे, सरकारची आहे. तत्कालीन आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये 53-54 मोठमोठे मोर्चे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशा पद्धतीचे आंदोलन या राज्याने बघितले आहे. शांततेपूर्ण त्यांनी मोर्चे काढले, आंदोलन केले. त्या परिस्थितीमध्ये साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलंच ना. हे निर्विवाद सगळ्या लोकांना माहीत आहे. आणि दुर्दैवाने 2019ला परत आम्ही सत्तेमध्ये येण्याची परिस्थिती असताना आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही. महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे आणि त्या काळामध्ये आपलं
सरकार असताना आपण हायकोर्टामध्ये सुद्धा ही केस आपण त्यांनी पिटिशन दाखल केली होती, तिथपर्यंत आपण गेलो. पण सुप्रीम कोर्टामध्ये ह्या लोकांनी आर्ग्युमेंटच केलं नाही ना, महाविकास आघाडीच्या लोकांनी. आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये ते केस त्यांनी रद्द केलं आहे. बरोबर आहे. आता मग पुन्हा 22-23 महिन्याच्या नंतर, करोनाच्या नंतर जे सत्ता परिवर्तन झालं आहे, त्यानंतर आपल्या सरकारने त्यांना 10% आरक्षण या ठिकाणी दिलेलंच आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या ह्या महायुतीच्या सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला किंवा त्याला आरक्षण नाकारते अशातली काही परिस्थिती नाही. आणि आरक्षण देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, आरक्षण दिलेलंच आहे ना त्याच्यामुळं. आणि मग त्याच्यामुळं मला तर माझ्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाकडून कुठल्याही प्रकारचं त्या मतदानाच्या बाबतीमध्ये किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये परिणाम या ठिकाणी होणार नाही. कालही ती लोक माझ्यासोबत होती, आजही माझ्यासोबत राहतील आणि पुढे माझ्यासोबत राहतील, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही. आता जसं निवडणूक आयोगाने सांगितलं की आचारसंहितेमुळे आपल्याला लाडकी बहीण योजना काही काळासाठी बंद करायची आहे, पण मग बाकी इतर पक्षांकडून, विरोधी पक्षांकडून एक असा नरेटिव्ह आहे की बस संपली ही योजना, आता इथपर्यंतच होती, हे फक्त निवडणुकीसाठी केलेलं एक स्टंट होतं. तर ह्याबद्दल काय तुमचं मत आहे? नाही, असं नाही. धोरणात्मक एखादा निर्णय होत असेल, कॅबिनेटने जेव्हा एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला बजेटमध्ये तशा पद्धतीचं त्याला प्रोव्हिजन त्या ठिकाणी करावं लागतं. आणि महाराष्ट्र राज्याचं शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यामुळे झालं आहे आणि या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान अर्थमंत्री अजितदादा पवार, आणि त्यांनी ह्या लाडला बहिणीच्या संबंधामध्ये बजेटमध्ये 66,000 कोटी रुपये त्यांनी प्रोव्हिजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता मग बजेटमध्येच तुम्ही जेव्हा पैशाचं प्रोव्हिजन केलं तर त्यावेळेस तुम्ही असं कसं म्हणू शकता की ही योजना त्या ठिकाणी बंद होणार आहे? बंद व्हायचं असेल, अहो एखादी गोष्ट आपल्याला उभं करत असताना त्याची पूर्वतयारी आपण करत असतोच ना. आणि आमच्याकडे कुठली पूर्वतयारीच नसेल आणि मी म्हणणार की ह्या ठिकाणी मी हे सगळं बांधणार आहे, असं कसं शक्य आहे? पैसे आम्ही सुरुवातीला बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं आहे. प्रोव्हिजन केल्यामुळं ते 3-3.5 महिन्याच्या नंतर जी प्रक्रिया सुरू झाली लाडला बहिणीच्या संबंधाने, ज्या भगिनी आमच्या पात्र ठरल्या, जे 1,500 रुपये त्यांना देणं आपलं ठरलेलं होतं, हे एकाच वेळेस त्यांना जवळपास 3-3 हजार रुपये त्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा झाले. आता आचारसंहितेचं एक कारण पुढं करून त्यांनी आज ते देणं म्हणजे लालूच दिलेलं आहे किंवा त्यांच्या मतावर परिणाम अशी त्यांना जी भीती वाटते. एवढंच नाही तर ह्यांनी ही योजनाच बंद झाली पाहिजे अशा पद्धतीचं कोर्टापर्यंत लोक गेले होते, याचिका देखील होती. मग कोर्टाने ठरवलं असतं ना, हे चुकीचं या ठिकाणी निर्णय सरकारने घेतलेला आहे, ती योजना त्यांनी स्थगित केली असती. शासनाने घेतलेला हे धोरणात्मक निर्णय आहे, कोर्टसुद्धा त्या ठिकाणी काही करू शकलं नाही. ठीक आहे, आचारसंहितेचं बडगा त्याने आज पुढं केलं आहे, पण आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच आमच्या असणाऱ्या सरकारने आपल्या नोव्हेंबर महिन्याच्या ॲडव्हान्सचे पैसे आम्ही देऊन टाकलेले आहेत. त्याच्यामुळे आचारसंहिता लागू होण्याचा काय संबंध येतो? त्याच्यामुळे लाडली बहीण नाराज होण्याचं काही कारणच नाही. आणि योजना बंद होण्याचं काय कुठल्याही प्रकारचं त्याला काही जरी त्यांनी सांगितलं तरी योजना बंद होणार नाही. आता बंद होणं, एकीकडे तुम्ही योजना बंद होणार आहे असे आरोप या सरकारवर करतात, दुसऱ्या बाजूने आमचं सरकार आल्यानंतर तुम्हीच म्हणताय आम्ही आज सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करणार आहोत. दुसऱ्या बाजूने त्यांचेच काही लोक म्हणतात की आता आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही 1,500 नाही आम्ही 2,000 रुपये देणार आहोत. म्हणजे कुठलं तरी एक वाक्यता त्याच्यामध्ये दिसून येत नाही ना. एकीकडे तुम्ही सरकार आल्यानंतर 2,000 देऊ असं म्हणता, दुसऱ्या बाजूने म्हणता की आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही ही लाडली बहिणीची योजना बंद करणार. आणि ज्यांनी ही योजना सुरू केली तर त्यांनी योजना बंद करण्याचा प्रश्न कुठे आहे? त्यांना ती योजना कंटिन्युएशनमध्ये ठेवावंच लागेल ना, अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे संभ्रम निर्माण करण्याचं काम हे लोक करतात. आणि याच्यापासून लाडला बहिणी असेल किंवा सगळ्या लोकांनी माहिती झालेली आहे, हे धोरणात्मक जे काही निर्णय झालेले आहेत ते कधीच बंद होत नाही. तर साधा उदाहरण जर घेतले की त्याच्या अगोदर जे संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्ध लोकांसाठी मिळणाऱ्या काही योजना असतील, सुरुवातीला कोणाला 200 रुपयेपासून योजना सुरू झाली, आज ती 1,500 रुपयेपर्यंत आहे. ही योजना बंद झाली का? नाही बंद झाली. तर त्याच्यामुळे हे लाडली माजी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही बंद होण्याचं काही कारणच नाही. तुमच्या टर्ममध्ये तुमची जी टर्म होती त्यात 22-23 महिने तुम्हाला जे सत्तेचे होते ते मिळाली काम करण्याची. हो, आता 19चं म्हणतोय. हो. तर ह्याचा जर आढावा घ्यायचा असेल, मुख्य कामं जर तुमच्या हेरिटेज तुम्हाला सांगायची असतील की ही महत्त्वाची कामं आहेत आणि ही मी ठासून सांगतो की ही मी कामं केलेली आहेत, ही अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, अशी कुठली कामं सांगाल तुम्ही? हे बघा, आता मोठे जर कामं जर म्हणलं तर खरं म्हणजे कमी पिरियडमध्ये एवढं मोठं काम माझ्या नेतृत्वाने मी सांगितल्यानंतर मला जे सहकार्य केलं, खरं म्हणजे ते त्यांचंच मी आभार मानलं पाहिजे. आणि ह्या मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा ते माहीत आहे. उदाहरण जर तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी
जसं आमचं जे आदिवासींच्या एकत्रित वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपाच्या विकासासाठी ज्याला प्लॅनिंगचं ऑफिस म्हणतो, तशाच प्लॅनिंगचं ऑफिस म्हणजे दुसऱ्या अर्थाने तो प्रकल्प कार्यालय आहे. प्रकल्प कार्यालयाचं सुसज्ज बिल्डिंग आम्ही त्या ठिकाणी बांधली, कोठारीच्या बाजूला त्या ठिकाणी. आज इथं भव्य दिव्य अशा पद्धतीचं पोलीस स्टेशनची बिल्डिंग या ठिकाणी दिसते आहे. किनवट शहरासाठी आम्ही जवळपास 19 कोटी रुपयाची पाईपलाईन नळ योजनेचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि पुन्हा भविष्यामध्ये आमच्या लोकांनी पाणी टंचाई निर्णय होऊ नये, मागच्याच आठवड्यामध्ये किनवटला जवळपास 201 कोटी रुपयाची मी उच्च पातळी बंधारा त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं आहे. माहूर 3.5 पीठ पूर्ण पीठ असलेलं माझं रेणुका मातेचं मंदिर आहे, दत्तप्रभूचं मंदिर आहे, अनुसा माताचं मंदिर आहे. देशभरातून लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात, माता टेकवण्यासाठी. लोकांना भाविकांना पाणी विकत घेऊन पिवं लागते. ही समस्या दूर करण्यासाठी तिथे 222 कोटी रुपयाचं बंधाऱ्याचं परवा मी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आहे. दुसरा उनकेश्वर म्हणून बाजूला आमचं जे शिवमंदिर आहे, त्या ठिकाणी गेली 15-20 वर्ष प्रलंबित असलेला एक बंधारा होता, त्याला 232 कोटी रुपये आमच्या सरकारने त्या ठिकाणी दिले. तो काम पूर्ण त्या ठिकाणी चालू आहे. आणि एक जो बंधारा आहे मारेगावचा, फक्त फॉरेस्टने त्या ठिकाणी अडवलं आहे, ते महिनाभरामध्ये त्याला परवानगी मिळेल. म्हणजे 1100 कोटी रुपयाचे ओलीत, म्हणजे पाणी तर पिण्यासाठी आम्हाला मिळणारच आहे. जवळपास तुम्हाला सांगतो या मतदारसंघामधले उनकेश्वरपासून ते पार तुमच्या सहस्रकुंडपर्यंत, म्हणजे विदर्भामधले आणि मराठवाड्यामधले साधारणतः 200 ते 250 गावाच्या लोकांना सिंचनाखाली ओलिताखाली ती जमिनी त्या ठिकाणी येणार. आता ही कामची उपलब्धी नाही तर काय, एवढं मोठं काम आम्ही या ठिकाणी उभं केलं आहे. जसं आता तुम्ही म्हटले की माहूरचं विकास काम तुम्ही सांगितलं, माहूरमध्ये रोपवेचं काम चालू आहे माझ्या माहितीनुसार. तर तिथल्या स्थानिक दुकानदारांमध्ये अशी भीती आहे की जर रोपवे झाला तर आमच्या पोटावर पाय घेईल, आमचे दुकानं. नाही. आता काय केलं आहे की जिथं आम्ही रोपवे बांधतोय ना, त्याच्या खाली जे मला वाटतं 132-133 काहीतरी छोटे छोटे आमचे दुकानं होते, त्याच्याच खाली आम्ही दुकान बांधतो. अच्छा. आणि जे आमचे सुरुवातीपासून जे लाभार्थी आहेत, जे दुकानदार आहेत, तेच दुकान त्यांना देतो आहे. बरोबर. आता बांधकाम करण्यासाठी थोडंसं आम्ही त्यांना बाजूला केलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होण्याचं काही कारणच नाही. आणि ते रोपवे तर झाल्यानंतर ते दुकान त्यांनाच मिळणार आहे. अशा चुकीचा समज आहे त्या लोकांचा की ते, कारण त्यांनी संमती दिलेली आहे ना, त्यांना गॅरंटी आहे ना या ठिकाणी हे दुकान आपल्यालाच मिळणार आहे. आणि उलट ते रोपवे आल्यामुळं ते उलट त्यांचा रोजगार वाढणार आहे त्या ठिकाणी, स्पीड येईल त्याला. जास्तीचे भाविक आल्यानंतर जास्तीचं आमची ती बाकीचा व्यवसाय चालेल ना जोरात, असं आहे ते. त्याच्यामुळे दुकान बंद होण्याचं काय, म्हणजे त्या लोकांमध्ये भीती असण्याचं काही कारणच नाही. या निवडणुकीमध्ये मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही? नाही, आपल्या माध्यमातून निवडणुकीच्या संदर्भामध्ये एवढंच मी लोकांना सांगेल की गेली 40 वर्ष या भागामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठल्या प्रकारचा मोह किंवा कुठल्या प्रकारची अपेक्षा न ठेवता एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जे काय अडीत नळीत जे काय दुःखी कष्टी जे काही लोक माझ्याकडे येत गेले, जेवढं जमेल तशा पद्धतीने शासकीय असेल प्रशासकीय असेल कामं असतील ते त्यांना मदत करण्याचं एक काम ते या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचीच पावती म्हणून लोकांनी एक वेळ सोडून मला 2 वेळेस या भागाचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मनामध्ये मी कायम त्यांच्या समोर आहे आणि सातत्याने मी त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करतो. या बाबतीमधलं माझ्या बाबतीतलं त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे आणि माझ्यावर त्यांचा विश्वास असल्यामुळे माझ्या जनतेवर विश्वास आहे. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी भीती वाटत नाही. या मागच्या 2019पेक्षा उद्याच्या 2024च्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकच्या मताने या ठिकाणी मी विजय होईल अशा पद्धतीची मला या ठिकाणी खात्री आहे. आणि लोक माझ्यासोबत ताकदीने या ठिकाणी राहतील आणि राहावं अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी केल्यामुळं मला जनतेला विनंती आहे की जसं की आता आपल्यामार्फत मला काही ज्या गोष्टी या ठिकाणी माहिती मिळाल्या की मी या गावामध्ये गेलो नाही, त्या गावामध्ये ते पहिल्यांदा आहे किनवट माहूर भागामध्ये घडते. एकही ग्रामपंचायत नसेल, कुठलाही आमदार ग्रामपंचायत स्तरावर निधी उपलब्ध करून देतो नाही. सार्वजनिक स्वरूपाचे जे मोठे कामं असतात हे आमदार जनरली त्या ठिकाणी करतो. परंतु आमची 25-15 असेल, स्थानिक निधी असेल, त्याच्यानंतर तांडा वस्ती असेल, दलित वस्ती असेल, ह्या सगळ्या हेडमधून साधारणतः 300 ते पावणे 400 कोटी रुपये ह्या ग्रामपंचायत स्तरावर एकही ग्रामपंचायत नसेल, चुकून एखादा ग्रामपंचायत राहून गेला असेल, मान्य करतो मी, तिथं 50 लाख 60 लाख 70 लाख काही ग्रामपंचायतीला 4-4 कोटी रुपये मी त्या ठिकाणी दिले. आणि मी ग्रामपंचायतीला लोकांना सांगितलं तुम्हीच नारळ फोडलं पाहिजे काय, आणि त्यांना माहीत आहे. त्यांनी सांगितलं की मग आपल्याला न आता काय तुम्हाला सांगतो की 175पेक्षा जास्त मी सामाजिक सभागृह मतदारसंघामध्ये बांधले
असे काही गाव आहेत की त्या गावच्या लोकांनी मला कधी मागणी सुद्धा केली नाही, मला सामाजिक सभागृह पाहिजे म्हणून. मी त्यांना दिलं आहे. कारण या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवास करत असताना ते जरी मागत नसतील तर त्यांना काय गरज आहे, त्यांना काय दिलं पाहिजे याची जाण मला आहे ना. तर त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून ही सगळीच्या सगळे लोक मला त्या ठिकाणी मदत करतील आणि करणारच आहेत एवढं मात्र खात्री मला त्या ठिकाणी आहे. म्हणून मी जनतेला या ठिकाणी आवाहन करतो, चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह तयार करून या निवडणुकीमध्ये आपण तर मला सहकार्य न केल्यामुळे तर परत वंचित राहणार याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु चुकून जर त्यांच्या गैरसमजाला आपण बळी पडून त्या ठिकाणी या विकासासाठी जो काय आपला गाडा मोठ्या गतीने त्या ठिकाणी पुढं जातो आहे त्याला अडकाठी निर्माण करण्याचे लोक जे प्रयत्न करत असतील त्या सगळ्या गोष्टीपासून आपण सावधान असलं पाहिजे. आणि परत एकदा माझं एक स्वप्न आहे, या भागामध्ये रोजगार उपलब्ध झालं पाहिजे, आपल्या हाताला काम मिळालं पाहिजे, आपला एक मतदारसंघ चांगल्या पद्धतीचं विकसित अशा पद्धतीचं एक मॉडेल उभं झालं पाहिजे. हे करण्याचं माझं स्वप्न असल्यामुळं परत एकदा 2024च्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढंच आपल्यामार्फत त्या ठिकाणी तमाम मतदारांना या ठिकाणी मी आवाहन करतो, विनंती करतो. आपण रॅपिड फायर राऊंड करतोय, ज्याच्यात अट अशी आहे की तुम्हाला एका शब्दात त्याचं उत्तर द्यायचं आहे. चालेल. त्यात पहिला प्रश्न आहे की आवडते उपमुख्यमंत्री कोण, अजितदादा की देवेंद्र फडणवीस? आता तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्याचं नाव घेता ना, नाही त्याच्यामध्ये आता मग देवेंद्र फडणवीसच म्हणावं लागेल. ओके. आवडते नेते कोण, देवेंद्रजी की नितीनजी? तसं तर नितीनजी आणि देवेंद्रजी दोघंही माझे आवडते नेते आहेत. तर देशाच्या स्तरावर आता आवडते नेते नरेंद्रजी मोदीच आहेत. अच्छा. आवडता दिवस कोणता, निवडणुकीचा का निकालाचा? निकालाचाच. अच्छा. आणि विधानसभा की विधान परिषद? विधानसभा. अच्छा. मंत्रीपद मिळालं तर कोणतं गेलं, आदिवासी विकास की इतर अजून कुठलं? नाही, मिळाल्याच्या नंतरची गोष्ट आहे ना, बरोबर का. आता पहिल्यांदा आपल्याला निवडून येणं महत्त्वाचं आहे. अच्छा. क्रिकेटमध्ये कोण, कोहली की धोनी? धोनी. धोनी का? बॅट्समन आहे ना, ऑलराऊंडर आहे तो. अच्छा. आणि सिनेमामध्ये कोण आवडतं, शाहरुख की अमिताभ? अमिताभ बच्चन. नटी रेखा की जया? तसं तर त्याला कलात्मक अशा पद्धतीने जर आपण जर विचार केला तर रेखाच आहे. सिनेमे तुम्हाला काय जुने सिनेमे आवडतात का आत्ताचे नवीन येत आहेत त्याच्यावर? सिनेमा फार कमी बघतो. तसं मी नाटक वेळ असल्यामुळं नाटकाला जास्त प्राधान्य देतो. अच्छा. काय मग प्रशांत दामले का विजय केंकरे? त्याच्यामध्ये प्रशांत दामले मला आवडतात. अच्छा. पुढचं आहे की महायुतीसमोर तुम्हाला मोठं आव्हान कोणाचं वाटतं, उद्धवजींचं की शरद पवारांचं? हे महायुतीला तर काही प्रमाणामध्ये शरद पवारांचीच थोडंसं आव्हान आपल्याला या ठिकाणी दिसते. अच्छा. कोणतं नेतृत्व जास्त प्रभावी वाटतं तुम्हाला तरुणांमध्ये, रोहित पवार की आदित्य ठाकरे? आदित्य ठाकरे. अच्छा. आणि आगामी काळात तुमचं पहिलं प्राधान्य कशाला असेल येत्या काळात, शिक्षण की उद्योग? नाही, या ठिकाणी हा अतिशय आमची नांदेड जिल्ह्यापासून 150-200 किलोमीटर दूर असलेला, अगदी तेलंगणापासून 20 किलोमीटर असलेला हा आमचा मतदारसंघ असल्यामुळं उद्या भविष्यामध्ये या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने या ठिकाणी उद्योग उभे झाले पाहिजे, हेच माझं या ठिकाणी एक पर्सनल प्रश्न आहे, पोहे की इडली? पोहे की इडली? नाही, इडली तर सगळं प्रमाण आहे, ते पोहेच आम्हाला महत्त्वाचे आहेत. ओके. आता तुम्हाला अट अशी आहे की एका शब्दात ह्याचं मी वर्णन करायचं आहे. मी काही नेत्यांची नावं घेईल, तुम्हाला एका शब्दात सांगायचं आहे त्या नेत्याबद्दल. नरेंद्र मोदीजी. या देशाची संपत्तीच आहे ती. राहुल गांधी. पुढे देशाचे नेतृत्व बनतील. ओके. देवेंद्र फडणवीस. या राज्याचे मुख्यमंत्री होणारच आहेत ना ते. अच्छा. नितीन गडकरी. नितीन गडकरी ते देशाचं नेतृत्व असल्यामुळे ते मोठे देशाचे नेतेच आहेत ना ते. शरद पवार. मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे पण एक नेतेच आहेत ना. अच्छा. संजय राऊत सुद्धा अतिशय मोठे नेते आहेत. तुम्ही जे काय भोवाळीवरून एक मोठे नेते म्हटले आहात. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे अतिशय कर्तृत्वान अशा पद्धतीचे असणारे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राज्याचं सुद्धा आश्वासक अशा पद्धतीचं मागासवर्गीयांचं नेतृत्व आहे. ओके. लहान असताना आपण जेवणाचं ताट संपवलं की आई कौतुक करायची. त्यानंतर ज्यावेळेस आपण वही संपवली
की शिक्षक आपलं कौतुक करायचे. आता ह्या वयात आपण एखादं पुस्तक वाचून संपवलं की आपण कौतुकानं मित्रांना सांगतो की मी अमुक पुस्तक पूर्ण संपवलं. कारण आपल्याला माहीत असतं संपवणं हा शेवट नसतो, संपवणं ही सुरुवात असते. आज आपण भीमराव सरांसोबत ही मुलाखत जरी संपवत असलो तरी इथून एका नव्या विकासाची नांदी होईल हा विश्वास ठेवून आपण आज इथे थांबूयात. आणि महाराष्ट्र भूमीला तुम्ही इतका वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.